हॅलो नमस्कार. तर इव्हिनिंगचा टायमिंग आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर आज सगळं काही लवकर आवरून घ्यायचं आहे, म्हणजेच तृषाचा स्टडी वगैरे, कारण आज आपल्या घरी येणार आहे तृषाचे भावंड, म्हणजेच माझ्या नंदेची मुलं आणि माझ्या ननंदबाई. तर स्पेशली आपल्या घरामध्ये कसं आहे, पूर्ण सगळ्यांना आहे ना, फॅमिलीमध्ये सगळ्यांना मुलं आहेत. मुलगी म्हणजे आपली फक्त तृषा, पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त तृषा ही मुलगी आहे आणि बाकी सगळ्यांना मुलं आहेत. माझ्या जावेला, नंदेला, बाकी रिलेटिव्ह आहेत, त्यांनाही मुलंच आहेत सगळं. तृषा एकच अशी की मुलगी आहे, मग तिचं फार लाड होतं, सगळं कौतुक होतं तिचं. आणि तिला एक कुठेही गेले तरी तिला एक स्पेशल ट्रीटमेंट मिळाली जाते. आणि असं नशीब आहे ना, खरंच क्वचित एखाद्याचं असतं की एवढे भावंड आणि त्या सगळ्या भावंडांमध्ये एकटी मुलगी, एकटी बहीण, मग त्या बहिणीला एकदम राजकुमारीसारखं सगळं ठेवतात. आणि तशीच गोष्ट तृषाच्या बाबतीत होते. मग ताई वगैरे घरी गेल्या आणि त्यानंतर आम्ही छानसं लॉंग ड्राईव्हला निघालो. मला स्पेशली फोर व्हीलर मध्ये फिरण्यापेक्षा आहे ना, टू व्हीलरवर जायला खूप आवडते. मी प्रत्येक वेळेस तुमच्याशी शेअर केलेले. आणि मिलनही रेडी होतात आणि रात्रीचा टाईम होता, गाड्या पण कमी झाल्या होत्या कारण फार लेट झालेलं. मग तृषा, मिलन, आम्ही तिघेही असे छान लॉंग ड्राईव्हला निघालो, असंच छान टाईमपास करण्यासाठी. थंडगार हवा सुटली होती. त्या मिलनच्या गोष्टी मला दिवसभरातल्या शेअर करत होत्या, इकडचे तिकडचे किस्से. मीही त्यांच्याशी माझ्या काही गोष्टी सांगत होते, शेअर करत होते. असं छान गप्पा मारत रमत गमत कडेकडेने असं काहीसं आपला छानसा आज दिवस गेला. चलो बाय बाय.